मित्रांनो, तुम्हाला जिम लावायची आहे, तर जिम लावताना तुम्ही काय करता? गेल्यानंतर आपण चौकशी करतो, की फीस किती आहे? वर्षभराची फीस काही रक्कम त्या ठिकाणी सांगितली जाते आणि महिन्याने भरली तरी सुद्धा तुम्हाला ती सुविधा असते आणि ती आपण त्या ठिकाणी काही ठराविक रक्कम सांगितली जाते. जर तुम्ही त्या जिमला जॉइन करताना पूर्ण वर्षभराची फीस एकदाच भरली, तर त्याला आपण म्हणूयात लमसम इन्व्हेस्टमेंट. राईट. आणि जर तुम्ही महिन्याला ती फीस भरत गेलात थोडी थोडी, तर त्याला आपण म्हणायचं SIP. आपण SIP तर समजून घेतलेलंच आहे, परंतु तुम्हाला लमसम म्हणजे काय हे समजवून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून आपण करतो आहोत. तर मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडं अचानक बरेचसे मोठी रक्कम आपल्या हातामध्ये पडते. कारण असतं की कधी कधी आपल्याला नोकरीच्या ठिकाणी बोनस मिळतो, कधी आपली एखादी FD मॅच्युअर झालेली असते, किंवा कधी कधी आपण एखादा प्लॉट विकलाय आणि ती रक्कम आपल्या हातात येते. मग आता अशी आलेली रक्कम बँकेत पडून ठेवली तर काय होतं, आपण समजून घेतलं, बँकेत ती रक्कम विशेष काही वाढ होत नाही, उलट त्याची किंमत कमी होते. आणि म्हणून मग म्युच्युअल फंड तुम्हाला अशा परिस्थितीत सुद्धा एक संधी देतं गुंतवणूक करण्याची. म्युच्युअल फंड हे खूप सुंदर असं साधन आहे, खूप लवचिक असं साधन आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करता यावी अशी त्या ठिकाणी सुविधा म्युच्युअल फंडामध्ये आहे. आणि म्हणून मग जेव्हा तुम्हाला एक रकमी पैसे गुंतवायचे म्हणजेच लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तेव्हा देखील तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवू शकता. आणि मग आता हे तुम्हाला असं वाटू शकतं की मग सर, SIP कधी करायची आणि लमसम कधी करायची? तर SIP ही तर आपण कधीही करू शकतो. फक्त लमसम इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतो आपण, एक रकमी इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतो, तर तेव्हा काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला लागते. आणि ती काळजी काय आहे? तर मार्केट एकदम ओव्हर व्हॅल्यूड असेल, मार्केट जेव्हा खूप महाग असेल, तेव्हा अशी गुंतवणूक न केलेली चांगली. जेव्हा मार्केट पडलेलं आहे, ऑलरेडी 10% 12% मार्केट डीप गेलेले आहे, तर अशा वेळेस गुंतवणूक करणं फायद्याचं. कारण की जेव्हा तुम्ही कमी भावामध्ये खरेदी करता, तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. जास्त युनिट्स मिळाल्यामुळे तुम्हाला जास्त नफा होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट बघायची आहे, तर ती म्हणजे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करताय. 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष अशी गुंतवणूक जेव्हा करताय, तेव्हा तुम्ही लमसम गुंतवणूक करू शकता. पण 1-2 वर्षासाठी करायची आहे, तर अशी गुंतवणूक टाळलेली बरी. तर मग अशा पद्धतीने तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता.